गुड मॉर्निंग. तर आज आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही वापस चाललो आहे बीचमध्ये. कारण की काल रात्री म्हणजे काल जरा रात्र पडायला लागली, लाटं खूप मोठे मोठे यायला लागले होते. त्याच्यामुळं तर आम्ही तिथून निघालो आणि आम्ही थोडे शंक्स कलेक्ट केले. तर आता त्याच्यातले जे काय असतं बाप्पा ते काय नाही होत. कोणीतरी आणलं असेल पहिलं. हां मी तुला सकाळचं व्ह्यू दाखवतो. नारळाचं झाडं गावावरती मस्त भारी दिसतं. इथून नाही दिसलं मी पुढे जाऊन दाखवतो. जाताना करू चारी पहिला आता आपण चहा पिऊ, सगळ्यांच्या समोर पिऊ. आता भिजा भिजी अरे काल काय झालं, चार्जिंग पण कमी होती ना, त्याच्यामुळे आपण नाही करू शकतो. हॅलो पप्पा. मामी नो 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 मामी. ओ मामी बघा. ओ मामी हाय करा मामी. मामा आहेत पोट बघ पोट बघा. सकाळचं व्ह्यू आहे. हे असे नारळाचे झाडं येतं. थोडा अजून पुढे जाऊ, तिथं डॉगेश भाई बसले बघा बोट. आता इथून दिसणार नाही, थोडं आपण पुढे जाऊ. तिकडं खूप लोक आहे पप्पा तिथं. इथून दिसत नाही. चालू सकाळचं लय भारी वाटतं ना. हे बघा मस्त पाणी, बोट वगैरे वगैरे. हे बघा तिथं बोट थांबलेले. बोटचं इथं डॉगेश भाई. तर आपण थोड्या वेळानंतर जाऊ. चहा बा सगळं पिऊन मस्त गरम गरम आंग करून आपण तिथं जाऊ. जास्ती घाई बघा परीला आहे. त्याच्यामुळं बघ असं पत आमच्या सगळ्यांच्या पहिलं पत चालली आहे. फक्त आर्याच्या मागे. परी आणि आर्याचे पायाचे ठेसे बघा किती छान उमटत आहे. त्याच्यामुळं मम्मीने शूट केलं. आणि दोघी बहीण कसे चालले बघा. स्टार्टिंगला सगळ्यात जास्त मज्जा परीने केली. त्याच्यानंतर थोडं तुम्ही बघा. आणि ती जिजीचं झालं की मग आता तिच्या मोठी मम्मीसोबत म्हणजे माझ्या मामीसोबत फिरत होती. किंवा बघा लाटा आल्यावर कसं करत होती. तिला पाणीसोबत खेळायला पण खूप आवडत होतं. भीतीने ती खेळायला मागत होती. उतरती नसते. असं जसं पाण्याचे लाटा यायचे तसं ते पुढं जायची. बघा कसं घालून पळते. तिची मोठी मम्मीचं म्हणजे माझ्या मामीचा हात पकडले. वापस त्यांची नसते. एक दोघांची चालू झाली मामी आणि परीची. मामी आणि परी खेळत होतो तेवढ्यातच आम्ही तिथली जी राईड असती रेतातली ती घेतली. बा सगळ्यात पहिलं मी चालवत होता. त्याच्यानंतर आर्याने घेतली. मग नाही मी चालवली, मग शौर्यने चालवली, मग आर्याने चालवली. त्याच्यानंतर आर्यच कंटिन्यूस वापस आलो. तर त्याच्यानंतर मी शौर्य हे ते मस्ती करत होतो. पाण्यात आम्ही दोघं एक साईडला खेळत होतो आणि बाकी लोक एक साईडला.
आणि पप्पा म्हणजे फसलो होतो जरा असं लांब. मी पप्पाने मला बोललं जसं जसं लाट यायचा तसं उडी मार, म्हणजे लाटांसोबत जरा असं मागं जाऊ. म्हणजे खूप मजा येत होती पाण्यात. हे बघा, तर आता आम्ही इथं करत होतो स्विमिंग, पप्पा आणि मी पहिल्यांदा असं बीचमध्ये स्विमिंग करत होता. जास्त तर मग मी स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतो. आणि इथं चिलू मामा मामाच्या मागं लागलं होतं त्यांना पाणी घेऊन जायसाठी धरून ओढून. पण चंदू मामा त्यांना पळत होते बघा, असलं फनी वाटतं. His name is John C. ते मामा उगाच सगळ्यांची एवढी काळजी घेत होते. आणि जे छोटे भाऊ होते म्हणजे चिलू मामा, ते खूप एन्जॉय करत होते. उलट आतापर्यंत त्यांनी मामी, पिल्ली आणि माझ्या मम्मीला पण पाडलं आणि शौर्यला पण पाडलं, पण तो वाचून गेला. नुसतं रडत होता. लय डेंजर वाचलं. तर बघा कसलं फाटत होती त्याची. यजि मंगल भावानया मंगल. हे पर्यंत धर करा हे थांब. हे पहा. मामा गाडी चालवत म्हणजे ती मी पिल्ली आम्ही चालवली ना, मग ती मामा आणि मामी चालवत होते सोबत. परी पण त्यांच्यासोबत आली आहे बघा. शौर्य आणि कॉम्पिटिशन लावते की तो पुढं जाईल का ती गाडी. आणि मला माहिती की शौर्य करूच नाही पाहणार तसं. या बघा पळतोय शौर्य. बरी बघा कसली खुश आहे. मामीला पण चालवायला दिलं ना मामा, बघू. तर हा मामा आणि मामीला पण चालवायला दिलं आहे. आणि शौर्यने आतमध्येच हार मानून घेतली. त्याला वाटला असं तो जिंकूच नाही शकत, तर थांबलं पुढं जाऊन आणि वापस परत मागायला जसं गेलं तसं झालं. आणि तर आता गाडी चालवत आहे माझी पप्पा आणि माझी मम्मी. म्हणजे मम्मी मागं बसली आणि पप्पा चालवत आहे गाडी. तर बघू पप्पाला नीट चालवायला येते का. तर आता मला हे भेटलं, आम्हाला भेटलं शेल्स. मराठी तेवढं शेल्स बनवून टाकलं. तर ह्याच्यात खूप अशी खेकडे टाईपच काय तर होते. शिंपले का, हां शिंपळे बोलते त्याला. तर ते आम्ही त्याला ठेवून दिलं नंतर बॅग. आणि तर आता आम्ही चाललोय त्या ड्रॅगन राईडमध्ये. मी तुम्हाला सकाळी बोट दाखवून पण हिंट दिली ती. आम्ही चाललो तिथं. खूप जणांना वाटलं असेल की मी चाललोय बीचवर, तसं दाखवतो, पण मी दाखवणार होतं आम्ही चाललोय ड्रॅगनवाली राईडवर. अच्छा हमको सिखा रिया है. मलाही बसायचं होतं पण शौर्य म्हणून आम्ही बसली नाही. शौर्य नुसतं रडत होता. त्याला जरा चिडचिड झाली कारण की मामाने त्याला जॉन्स मॅच घेऊन दिला. थांब त्यांना येऊ दे.
हे आमचं फर्स्ट टाईम होतं असं वॉटर राईड करायची बीचवर. म्हणजे बीचला आम्ही तिथे गेलो पण फर्स्ट टाईम असं राईड करत होतो आम्ही. भीती पण वाटत होती, स्वतःला हौसला देत होतो. भागून सगळं मामा मामी आम्हाला बोलून बोलून एवढं घाबरत होते सगळे उमेद पाण्यात घालत होते तरी अजून घाबरत होते. काय माहिती कोणचं बदला घेत होते. जे बिनकामाचं आम्हाला घाबरत होते. रिस्क एवढं पण नाही तेवढं आम्हाला दाखवत होतं की आता नीट राहा, नीट बसा, असं बापरे. नीट पकडा. सगळ्यात जास्त मम्मी आणि पिल्लीच्या मागं लागलं होतं. नुसतं त्यांची काळजी, नुसतं पिल्ली नीट धर, पिल्ली तिथं बस, दीपा असं बस, दीपा टाईट धर, दीपा आताच नको करू, असं नको करू. लय म्हणजे लय डोकं खाल्लं बाबा तेव्हा. काय सांगू तुम्हाला. पण काय पण सांगू, त्यांची काळजी पण चांगली होती. कारण की आम्हाला काय होऊ काय नको त्याच्यामुळे त्यांनी एवढं सांगितलं होतं. पण एवढं कोण सांगतं. बघा आहे का आता काय बोलताय. दोघांच्या पुढे घे. बापरे हे डेंजरच आहे. ते शोरेला पण सांग. ए बाबा हाय मग अरे पुढे घे ना तुझे. त्यांना आज झेलणार आहे का ताकद. प्रत्यक्ष तुला नीट धर. तिने जोरात धरा, सोडू नको. ए भाऊ तर आता आम्ही पोहोचलोय समुद्र नाही म्हणू शकत, बीच म्हणजे किनाऱ्याच्या जरा थोडंसं लांब तिथं बोट्स असतात. पण आम्ही काय ऐकतं स्टार्टिंगला लाटा असताना त्याच्यामुळे धक्का बसतो पायापर्यंत पाणी होतं आमच्या. पण मग जसं जसं पुढं गेलो तसं एकदम सायलेंट झालं. पाणीचे लाटं जरा बंद झाले हळूहळू. असं कसं बोलतं नॉर्मल हे होतं. पण जसं जवळ आलो ना इथं असं लाटा हे लाटं बापरे. ती बोट फक्त लाटांची बोट असं व्हायब्रेट होत होती. धरायला पण ग्रीप नीट नव्हती आम्हाला. आता आम्ही चाललोय घरी. खूप मजा आली, खूप खेळलो मी, पिल्ली, प्रतीक्षा मामी, मम्मी पप्पा. आम्ही खूप मजा केली त्या राईडवरती बसून. तर आता आम्ही जातो घरी. तर आता सगळ्यांनी केली आंघोळ, सगळं झालं एकदम फ्रेश. आता आम्ही करणार मस्त नाश्ता आणि मग आम्ही घरी जायचं प्लॅन बोलणार. आता घरीच जायचं. अरे नाही डायरेक्टली घरी नाही जायचं आम्हाला अजून एक बीचला जायचं आहे. तर त्या बीचला पण आम्ही फिरू. ह्या बीचचा पण अख्खा आनंद घेतला आहे असं नाही वाटत. कारण की जर असं वाटतं आहे की अजून थोडं थांबायला पाहिजे होतं. लय मजा आली आम्हाला तिथं. आणि पप्पा इथं आराम करतोय. हा तर इथं आम्ही करतोय मस्त गरम गरम नाश्ता. आणि नाश्त्यामध्ये होतं घावणं. वाटतं मी नीट नाही बोलले तर मला एवढं माहीत नाही, नाव लक्षात नाही. तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तर आता आले सकाळचं नाश्ता. आपण नाश्ता करून निघू. पप्पा आराम करतात ह्याच्यावर. हे लय आवडलं त्याचं बघा. त्या आता नाश्ता डोसा
पापलेट आहे कालची वाचली ती पण खाऊ. जेवताना नंतर भेटू आपण. आता आम्ही चाललो हे बघा. आणि आम्ही यांच्या इथे राहतो. हे परी यांच्यासोबतच राहायला वाटते. व्हिडिओ केलीच नाही माझी तू काल. हा ह्यांची व्हिडिओ करायला राहिली ती ह्यांची. बघण्या करताना काकाची पण करायला पाहिजे. काय ताईचे केला त्यांनी. हा तुमचा ऍड्रेस वगैरे सांगा. हा सांगा ना ऍड्रेस. लाडगड दापोली, जिल्हा रत्नागिरी. लाडगड दापोली जिल्हा रत्नागिरी हे आहे इथले ॲड्रेस. बस त्याला कळलं असेल, मला नाही कळलं. टाटा 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 फक्त दादा म्हणून चालला. बरी बाय. जाऊ दे ना जाऊ दे ना जाऊ दे ना. टाटा टाटा टाटा. चला आम्ही कोको बघतो. आम्ही कोको बिको बघतो. किती लागायची. त्यांच्याकडेच राहायला बघ. नाही नाही नाही. तर आता आम्ही निघतोय. जर तुम्हाला ॲड्रेस कळला असेल चांगलं नाही तर मी दाखवतो तुम्हाला. काय झालं? काय पडलं? बुट पडलं. सीट बंद करून टाकू. मी आहे शो. जरासे गप्पा चला काकू जाऊ का? चला. हे तर पिल्ली या तर पुढच्या. पिल्ली मामी मम्मी ते. तर ही व्हिडिओ इथं संपती होत ह्या व्हिडिओचा पार्ट 2 आणि मी तुम्हाला पार्ट 3 पण याचं लगेच देईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. असेच मला सपोर्ट करत जावा. तर हा व्हिडिओ इथं संपतो. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.